रसिको नमस्कार. 69 अरुणाताई या सुंदर उपक्रमात आजच्या भागात मी रुचा थत्ते आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. अरुणाताईंना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. आणि अरुणाताईंच्या कुठल्या लेखाची निवड करायची हा प्रश्न खरं तर खरोखर खूप मोठा होता. परंतु मी असं ठरवलं की एखादा असा विषय पाहूयात की जो आपल्या मनाच्या खूपच जवळचा आहे. आणि तसा विषय सापडला ती म्हणजे जात्यावरची ओवी. त्यातसुद्धा अरुणाताईंचे एकाहून अधिक लेख होते, पण त्यातला एक लेख मी निवडला आहे आणि तो आहे ओव्यांमधली रुक्मिणी. स्त्री आणि संस्कृती हे जे पुस्तक आहे त्यामधील हा लेख आहे. आणि ऐकून पहा आणि त्याविषयी थोडासा संवाद साधायचाही मी प्रयत्न करणार आहे. तर ऐका. वारीबरोबर मी कधी पंढरपूरला गेलेली नाही. वारकऱ्यांच्या डोळ्यांनी कधी पंढरपूर पाहिलेलं नाही, पाहता येणारही नाही. पण बायकांच्या ओव्यांमधलं पंढरपूर आणि तिथला विठोबा रखुमाईचा संसार मात्र मला फार भावलेला आहे. या बायकांना विठ्ठलावर रुसून दूर राहिलेल्या रुक्मिणीचं मन चांगलं ठाऊक आहे. असं एकटं राहणं, लग्नाचं नातं न तोडताही नवऱ्यापासून दूर राहणं काय सोपं असतं? पण तरी रुक्मिणी विठूच्या गाजत्या मंदिरात त्याच्या शेजारी नाही उभी राहिली. तिचा वेडा हट्ट नव्हे की वृथा अभिमान नव्हे. तिच्याशी तिच्या लाडक्या नवऱ्यानं केलेली प्रतारणा तिला सहन झाली नाही म्हणून ती लांब येऊन राहिली. थोरली रुक्मिण जशी नागीनं तापली. आता इथे एक ओवी आहे. थोरली रुक्मिण जशी नागेन तापली, देवाच्या मांडीवर तीन राहिला देखली. राहिला देवाबरोबर पाहिलं आणि अर्थात रुक्मिणीचा संताप झाला आणि नागिणीची उपमा तिला दिलेली या ओवीमध्ये. आतून उसळलेल्या संतापानं धगधगून उठली रुक्मिणी. ती त्याची पट्ट राणी, त्याचा संसार प्रतिष्ठेनं सांभाळणारी आणि त्याला सर्वस्व वाहून टाकलेली त्याची गृहिणी. लग्नाआधीचं राधेवरचं त्याचं प्रेम तिला माहीत असेलही, पण लग्नानंतर इतक्या वर्षांनी तिनं पुन्हा त्या दोघांना तसं पाहिलं आणि ती वंचनेच्या जाणीवेनं तडफडली. थेट निघाली ती पंढरपुरात दिंडीरवनात येऊन थांबली. दैवत विज्ञानाशी किंवा सांस्कृतिक इतिहासाशी या ओव्या गाणाऱ्या बायकांचा काही संबंध नाही. त्या गातात ते त्यांना समजलेलं भावसत्य असतं. त्यांच्यासाठी रुक्मिणी असते एक अवमानिता, नवऱ्यावर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याच्याकडून अप्रतिष्ठित झालेली एक साधीशी गृहिणी. म्हणजे हे वाचताना मला काय जाणवलं माहिती आहे का? एकतर संतांचे अभंग, त्याच्यातही विठ्ठलाची आळवणी त्यांनी केलेली आहे. पण तिथे विठ्ठलाचं रूप हे आपल्याला एक देव म्हणून पाहता येतं आणि इथे मात्र तो एक पती आहे, गृहस्थ आहे, अशा नजरेतून त्यांनी त्या विठ्ठलाकडे पाहिलेलं आहे आणि रुक्मिणीच्या नजरेतनं पाहिलेलं आहे. म्हणजे तिला काय वाटलं असेल, तिला किती दुःख झालं असेल, कसा राग आला असेल. म्हणजे असं वाटतं की या काही स्त्रियांचं स्वतःचं दुःख की जे त्या माझं म्हणून सांगू शकत नसतील किंवा त्यांच्या जवळच्या एखाद्या स्त्रीचं दुःख, बहीण असेल किंवा शेजारीण असेल, तिचं दुःख ज्या त्या तिच्या नावानं सांगू शकत नसतात, तर ते कदाचित रुक्मिणीच्या भूमिकेतनं त्यांनी मांडलं आहे की काय असंही वाटू शकतं. तिनं विठूचा संसार कसा केला हेही या बायकांना माहीत आहे. त्यांच्यासाठी पंढरपुरातला त्याचा सगळा प्रपंच तीच चालवते. म्हणजे माहीत आहे म्हणजे काय, जणू काही या स्त्रिया ते जगतायत किंवा ते याची डोळा पाहतायत
आणि तशी कल्पना करूनच या ओव्या त्यांना सुचलेल्या आहेत, त्यांच्या आतून त्या उमटलेल्या आहेत. आता ही ओवी पहा. येथून दिसती पंढरी काळी निळी. येथून दिसती पंढरी काळी निळी, कुरुंदाचं जातं रखुमाई बुक्का दळी. म्हणजे रखुमाईला बुक्का दळायला बसवलेलं आहे, जात्यावरती बसवलेलं आहे. म्हणजे तिला देवीच्या रूपात न पाहता गृहिणीच्या रूपात पाहिलेलं आहे असं थोडक्यात म्हणता येईल. तर पुढे वाचते. असं त्या एकमेकींना सांगतात तेव्हा विठूच्या मंदिरात उधळला जाणारा बुक्का पशा पायलीनं दळून रुक्मिणीनं तयार ठेवलेला असतो हे त्यांना माहीत असतं. विठ्ठलाचं घर त्याच्या भक्तांसाठी सारखं खुलं आहे. कधीही यावं, कुणीही यावं, त्यांना विठू भेटणारच. मग सदा लोकांच्या गर्दीत असणाऱ्या या लोकदेवाचं तंत्र सांभाळणार कोण? त्याची कारभारीण रुक्मिणच की. आता या दोघांमधला संवाद कसा आहे पहा. म्हणजे अगदी नवरा बायको एकमेकांशी बोलत आहे असेच हे संवाद आहेत. म्हणजे विठ्ठल कसं म्हणतो आहे, विठ्ठल देव बोले दे ग रुक्मिणी धोतर, दिंडी आली ज्ञानोबाची त्याला जातो मी सामोर. विठ्ठल देव बोले निस रुक्मिणी गहुडाळ, साधूंची आली दिंडी ऐशी पखवाज 900 टाळ. आता हे सगळं वाचताना किंवा ऐकताना ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. ही या शब्दचित्रांची ओव्यांची ताकद आहे आणि या सगळ्या ओव्या अरुणाताईंनी आपल्यापर्यंत पोचवल्या. अजून एक ओवी पुढची. विठ्ठल देव बोले काढ रुक्मिणी झाडून, प्रीतीचे वार करी आले संसार सोडून. रुक्मिणी अशी त्याचं तालेवाराचं घर सांभाळणारी. तिचं कर्तृत्व या बायकांना बरोबर माहिती आहे. कितीही माणसं आली तरी हसतमुखानं सगळ्यांचं अगत्य ती करते. त्यांचं हवं नको बघते, त्यांना खाऊ पिऊ घालते. तक्रार नाही, नाराजी नाही की संताप नाही. पाहावं तेव्हा नवरा आपला भक्तांना भेटण्यात आणि त्यांच्या संसारातले व्याप ताप निस्तरण्यात गुंतलेला. म्हणून आदळापट नाही की संसाराचे कष्ट उपसण्यात कसरही नाही. ती आल्या गेल्याचं सगळं करते आणि नातलगांची उसाभर करते. आता पुढची ओवी ऐका. कशी उसाभर करते. द्रौपदीनं दिले घोडे पांडुरंगा हाती. द्रौपदीनं दिले घोडे पांडुरंगा हाती, नणंदेच्या नात्यानं रखुमाई पाय धुती. नणंदेच्या नात्यानं रखुमाई पाय धुती. आता आपल्याला गाणं आठवलं असेल. द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. मग द्रौपदी जर बहीण आहे तर रखुमाईची ती नणंद झाली ना. तर हे सगळं त्यांनी मनात ठेवून या ओव्या त्याची रचना केलेली आहे. म्हणजे त्या त्यांना सुचलेल्या आहेत खरं तर. असे सगळ्यांचे मानपान ती सांभाळते. हे सगळं न कंटाळता न बोलता करते आणि तरीही तिच्या वाट्याला संसारात येतं काय तर एकाकीपण. म्हणजे रुक्मिणी कुठे कमी पडते का तर नाही. सगळं काही करते आहे, मनापासून करते आहे. आपला जीव तिनं ओवाळून टाकला आहे, पण त्याच्या बदल्यात तिला काय मिळतं आहे तर एकाकीपण. असं पोचवलं आहे अरुणाताईंनी. कितीतरी बायकांची घरोघर शतकानुशतकं हीच कहाणी असेल. म्हणून तर बायकांनी रुक्मिणीचा प्रपंच आत बाहेर जोखला आणि तिचं जड भारी झालेलं मनही त्यांना नेमकं समजलं. संसार तिचा असतो, तिचा जीव त्यात गुंतलेला असतो. म्हणून ती सगळी उस्तवारी प्रेमानं करते. नवऱ्यावर जीवापाड प्रेमही करते. पण त्याच्या बदल्यात तिला काय मिळतं तर एक अत्यंत सफाईनं केलेली फसवणूक. आपल्या नवऱ्याचा संसार सांभाळण्यासाठी फक्त आपण आहोत. आपलं काम फक्त कष्ट करण्याचं, ओझं वाहण्याचं. नवऱ्यानं मन कुणा दुसरीलाच दिलेलं आहे. तिथे आपल्याला जागा नाही हे कळल्यावर काय होत असेल बाईचं. म्हणजे पुन्हा पहा, देवी नाही तर बाईचं काय होत असेल असं अरुणाताई पण त्या ओघात लिहून जात आहेत. हे आपल्या लक्षात आलं असेल. रखमाईच्या पलंगाला
गाद्या गिरत्या बख्खळ. रखमाईच्या पलंगाला गाद्या गिरत्या बख्खळ. देवाला आवडती जनाबाईंची वाकळ. देवाला आवडती जनाबाईंची वाकळ. ही वस्तुस्थिती कळल्यावर काय करावं तिनं? आधी तिनं साधी चौकशी करून पाहिली. रात्रभर घरी नव्हता विठू आणि आला तेव्हा त्याचे कपडे मळलेले. मग रुक्मिण काय म्हणते ऐका बरं का. रुक्मिण पुशिते देवा व्हते कुठं राती. रुक्मिण पुशिते देवा व्हते कुठं राती. शेल्याला डाग पडे तुळशीची काळी माती. रुक्मिण पुशिते कुठे व्हते सारा वेळ. रुक्मिण पुशिते कुठे व्हते सारा वेळ. शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ. शेल्याला लागलं कुण्या नारीचं काजळ. पण रुक्मिणीच्या प्रश्नाला विठूनं काही उत्तर दिलं नाही. त्यानं बहुधा तिला टाळलंच, सरळ दुर्लक्ष केलं. हा अनुभव नेहमीचाच. मग रुक्मिणीनं त्याला प्रेमानं समजुतीनं विचारायचं ठरवलं. धोरणी आणि समयचतुर बायका एखाद्या नाजूक प्रश्नाची चर्चा काळ वेळ पाहून मगच करतात. रात्रीच्या शांतवेळी नवऱ्याच्या पायाला लोणी लावून सोडून देताना त्याचा रागरंग पाहून तिनं विषय काढला. इठ्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी. इठ्ठलाच्या पाया रखुमाई लोणी लावी. देवाला इचारती जनी तुम्हाला कोण व्हती. देवाला इचारती जनी तुम्हाला कोण व्हती. आता इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. ओवी या विषयावर मी कार्यक्रम करते किंवा बोलते किंवा लिहिते आणि त्यामुळे याबद्दल इतरही अनेक साहित्यिकांचं वाचन केल्यामुळे मी हे सांगू शकते की या ज्या ओव्या असतात की नाही त्या लोकसाहित्यातल्या आहेत अर्थातच. आणि मग हे आपल्यापर्यंत पोचलं कसं तर इंदिरा संत असतील, सरोजिनी बाबर असतील, साने गुरुजी असतील, अशा सगळ्या अभ्यासकांनी याचं संकलन केलं आणि त्याची विषयावार विभागणीसुद्धा केली. तर या ज्या ओव्या असतात एका विषयावरच्या आत्ता आपल्याला विठ्ठलाच्या सगळ्या ओव्या असल्या तरी या सगळ्याच ओव्या एकाच स्त्रीनं एकत्रित गुंफल्या असतील असं नाही. तर त्या वेगवेगळ्या स्त्रियांनी वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या काळात सुद्धा म्हटलेल्या असतील, त्यांना त्या सुचलेल्या असतील. पण हे असं संशोधन जे करतात, संकलन करतात, त्यातून आता जशा अरुणाताईंनी या विठ्ठलाच्या ओव्या तेवढ्या वेचल्या आणि मग त्या लेखाच्या ओघामध्ये त्यांनी त्या बरोबर कशा नेमकेपणानं गुंफल्या आहेत हे आपल्याला लक्षात आलं असेल किंवा ओव्या डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार त्यांनी ते कथासूत्र त्यामध्ये बांधलं असेल. पण हे सगळं त्यांनी अत्यंत लीलया केलं आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण म्हणूनच हे सांगावं लागलं की या ओव्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्या अशा लेखाद्वारे किंवा एक कथासूत्र घेऊन त्या अशा गुंफल्या जातात. कोण आहे ही जनी तुमची, का जाता तुम्ही सारखं तिच्याकडे. कधी रात्री पलंगावर, कधी भर रस्त्यावर वेशीत अडवून, कधी घाईघाईनं तिच्याकडेच तो निघत असताना रुक्मिणीनं त्याला हाच प्रश्न विचारला होता. आता काहीतरी उत्तर देऊन वेळ निभावून नेणं त्याला भाग होतं. त्यानं तेच केलं. बहुतेक पुरुष अशा वेळी जे करतात तेच केलं. एक असं उत्तर दिलं की ते ऐकून रुक्मिणीलाही कळवळा यावा. कसा लबाड आहे पहा. रखुमाई म्हणे देवा जनीशी काय नातं. रखुमाई म्हणे देवा जनीशी काय नातं. पोरक पाखरू राती वस्तीला आलं होतं. हे विठ्ठलाचं उत्तर. नातं आहे ते एवढंच. आता जास्त विचार नको, प्रश्न नकोत. कळलं होतंच रुक्मिणीला जे आधीच कळलं होतं. तिनं त्याला आवडतात मुद्दाम केलेले लाडू पानात पडल्यावर त्यानं ते उचलून शेल्यात लपवले होते. तेव्हाच तिला ते कळलं होतं. पण कळण्यानं दुःख मिळतं, परिस्थिती बदलत नाही, हेही तिला कळलंच होतं. आता हा जो लाडूचा उल्लेख आला आहे ना, त्यावरून मला एक ओवी आठवली. म्हणजे ती ओवी अरुणाताईंनी उद्धृत केली नसली तरी मला पटकन, म्हणजे कारण विठ्ठलावरच्या अजूनही अनेक ओव्या आहेत आणि
सगळ्याच काही या लेखात येणं शक्यच नसणार, परंतु ती ओवी मला आठवली आणि म्हणून ती तुमच्या पुढे सादर करते. ती लाडूची ओवी. देव जेवत्यात लाडू ठेवीती शेल्या आड. देव जेवत्यात लाडू ठेवीती शेल्या आड. रखुमाई बोले देवा जनीचं किती येड. रखुमाई बोले देवा जनीचं किती येड. त्यामुळे तिनं ते लाडू शेल्याड विठ्ठलानं लपवल्याचं पाहिलेलं आहे, तिला ते कळलं आहे. हा जो उल्लेख अरुणाताईंनी केला आहे ना, तर त्यावरून मला या ओवीची आठवण झाली. तर पुढे त्या काय म्हणतात, मनोमनी खोल दुःख करताना कदाचित तिला हे मात्र कळलं नव्हतं की जिचं वेड लागून आपला पती आपली वंचना करतो आहे त्या जनीलाही त्यानं तसं एका परीनं फसवलंच आहे. तिच्यावर त्याचं प्रेम आहे का खरोखर? ती तर त्याच्यासाठी साऱ्या जगाला मागे टाकून आली आहे. त्याची घर रिघी होण्याची तिची तयारी आहे. त्याच्या पायी तिनं आपला जीव वाहिला आहे. पण ती मात्र त्याच्या महाद्वाराबाहेरच उभी आहे. म्हणजे इकडे त्या बायकांना रुक्मिणीचं दुःख तर कळलं, पण जनाबाईचं सुद्धा काही स्वतःचं दुःख आहेच की. आणि अरुणाताईंचा तर इतका अभ्यास आहे, जनाबाईंवर सुद्धा त्यांनी लिहिलेलंच आहे. तर त्यामुळे तिचंही मन अरुणाताईंनी जाणलं आणि तिच्याविषयी सुद्धा इथे लिहिलं. हे सगळं समजू शकणाऱ्या बायका किती सहज ओव्यार असतात, किती सहज गातात, स्वतःची आयुष्य त्या गाण्यात किती सहज ओवून देतात. तर ओवली जाते ती ओवी असं जे इंदिरा संत यांनी म्हटलं होतं, तर इथे अरुणाताईंनीही म्हटलं आहे की आपली आयुष्यच या त्यांच्या जात्यावरच्या गाण्यांमध्ये त्या ओवत असतात. आणि माझ्या कार्यक्रमाचंही शीर्षक योगायोगानं ओवी ओवीतच जावी असंच आहे. आणि त्यामुळे हे वाक्य अगदी मनाला स्पर्शून गेलं. वारकऱ्यांच्या डोळ्यांनी मी विठू पाहिलेला नाही, पण या बायकांच्या ओव्यांमधून मी जी रुक्मिणी पाहिली आहे ती विसरता येणारी नाही. इतकी ती रुक्मिणी मनाला स्पर्शून जाते. आणि कशी स्पर्शून जाते हे अरुणाताईंच्या लेखामुळे आपल्याला जास्त ठळकपणे कळलं असणार. तर हा लेख कसा वाटला आणि त्यातला जो विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला तो कसा वाटला नक्की कळवा. भेटत राहू. नमस्कार.